भंडारा गोंदिया लोकसभा मतदारसंघामध्ये शिवसेना शिंदे गटाचे नेते सध्या जोमाने प्रचार करताना दिसतायत। आमदार नरेंद्र बोंडेकर आणि दीपक सावंत दोघेही सध्या प्रचारामध्ये व्यस्त आहेत। मुख्यमंत्र्यांच्या आदेशाने सुनील मेंढे यांच्या प्रचारासाठी दोन्ही नेते जोमाने काम करताना दिसतायत। शिवसेना शिंदे गटाचे दोन्ही मोठे नेते आमदार नरेंद्र बोंडेकर सर आणि डॉक्टर दीपक सावंत सर सुद्धा उपस्थित होते। बोंडेकरांकडे येतो मी। सुरुवातीला फारसे ॲक्टिव्ह नव्हते प्रचारात, आता ॲक्टिव्ह दिसताय। नाराजी होती की नव्हती की नाराजी दूर केली? नाही, नाराजी नव्हतीच, फक्त थोडंसं विचाराचं थोडंसं होतं, परंतु नक्कीच शेवटी भगव्या विचाराचे आम्ही आहोत सुरुवातीपासून आणि भगवा सोडू शकत नाही। आणि शेवटी सुनील भाऊ हे आमचे मोठे बंधू आहेत आणि देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदींना बनवायचं आहे। सगळे कितीही वेगवेगळे विचार असतील तरी शेवटी भगव्या समोर सगळ्यांनी एकत्र प्रचाराला 100% 100% आहे। तन मन धन सगळ्या गोष्टी नाही। सर, भाजपसाठी शिवसेना किती ताकदीने या ठिकाणी मैदानात आहे? 100% मैदानात आहे। सुनील भाऊंना गेल्या वेळेचा पण अनुभव असेल, या वेळेचा पण अनुभव आहे। मी स्वतः या भागामध्ये फिरलेलो आहे, गेल्या वेळी पण फिरलो, आता पण फिरतोय आणि एकनाथ शिंदे साहेबांनी त्यांना भरपूर पाठिंबा दिला आहे। आम्हाला पाठवलं आहे, एक्स्पेशली आमची टीम आलेली आहे की सुनील भाऊंना जिंकायचंच आहे आणि बाकीच्या सीट देखील जिंकायचे। राहुल गांधी येऊन गेले, आज केंद्रीय गृहमंत्री अमित शहा येऊन गेले, कसं वातावरण वाटतं एकूण मतदारसंघात? वातावरण तापायला लागलं आहे आता। सूर्य जरी आग ओकत असला तरी निवडणुकीचं वातावरण खूप तापलेलं आहे आणि मला असं वाटते की भारतीय जनता पक्षाचे जे सुनील मेंढे आहेत त्यांचा विजय निश्चित आहे आणि ते महायुतीचे उमेदवार पूर्ण ताकदीने आहे का? तुमचे आमदार आहेत इथे? आमदार आहेत ना, आमदार आमच्या सोबत आहेत, माझ्यासोबत बसलेले होते, म्हणजे ते बरोबरच आहेत आणि 100% ते आहेत। मी पहिल्यांदाच सांगितलं। कॅमेरामॅन सचिन सयामसह गजानन माटे, TV9 मराठी, नागपूर।